मराठ्यांची धारातीर्थे भाग 11. शिवरायांचे सासरे राणी सईबाई साहेब यांचे वडील मुधोजीराव निंबाळकर, शिवरायांचे मेहुणे बजाजीराव निंबाळकर, शिवरायांच्या कन्या सती सखुबाई निंबाळकर यांची समाधीस्थाने व चरित्रे. मराठ्यांची धारातीर्थे. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना, संरक्षण, विस्तार व संवर्धन या अद्वितीय कार्यात ज्या मराठी वीरांनी मुत्सद्यांनी प्राणांचीही पर्वा न करता आपले आयुष्य वाहिले, रणांगणात धारातीर्थी प्राणार्पण करून मराठ्यांच्या इतिहासात जे अजरामर झाले, अशा नररत्नांच्या समाधीस्थळांची छायाचित्रांसह व त्यांच्या चरित्र कार्यासह माहिती देणाऱ्या मराठ्यांची धारातीर्थे या मालिकेत आपले स्वागत आहे. ह्या आपल्या पराक्रमी पूर्वजांचे प्रत्यक्ष अस्थिकलश आत असलेली त्यांची समाधीस्थाने आपल्यासाठी अत्यंत पवित्र, मौल्यवान व महत्त्वाचे आहेत. आपण मराठी लोक कोणत्या ज्वलंत इतिहासाचे वारसदार आहोत याची जाणीव करून देणारी ही समाधीस्थाने आपल्या महाराष्ट्राची खरी शक्तिपीठे व प्रेरणास्थाने आहेत. आपल्या इतिहासाचा हा वारसा पुढील पिढीकडे नीट अवस्थेत माहितीसह सुपूर्द करण्यासाठी ह्या समाधीस्थळांचे जतन, जीर्णोद्धार, संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ह्याच उद्देशाने ह्या मालिकेची व मराठ्यांची धारातीर्थ या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आपल्या स्वराज्याच्या सर्व छत्रपतींसह सेनापती, मुत्सद्दी व ज्ञात अज्ञात सुमारे 300 मराठी वीरांची माहिती देणाऱ्या या मालिकेत अगदी सामान्य शेतकरी, कष्टकरी मावळ्यांसह 18 पगड जातीतील स्वराज्यवीरांचा समावेश आहे. ह्या वीरांची समाधीस्थाने कुठे आहेत, कशा अवस्थेत आहेत याची माहिती देणारी ही छायाचित्रमय मालिका तुम्हा सर्व शिवभक्तांना आणि महाराष्ट्राभिमानी जनांना आवडेल अशी मला खात्री आहे. चला तर मग सुरू करूया मराठ्यांच्या धारातीर्थांची ही दर्शन यात्रा. नमस्कार, मी प्रवीण भोसले. आजच्या आपल्या ह्या मराठ्यांची धारातीर्थे भाग 12 मध्ये आपण फलटणकर निंबाळकर घराण्याची, नाईक निंबाळकर घराण्याच्या इतिहासातील पराक्रमी वीरांची आणि त्यांची माहिती आणि त्याचबरोबर त्यांचं मराठ्यांच्या इतिहासातील योगदान याविषयी माहिती घेणार आहोत. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक सूचना आहे. काही मला फोटो दाखवायचे असल्यामुळं मी कॉमेंट्स ऑफ करतो. मला ज्या कॉमेंट येतात फेसबुक पेजवरती त्यामुळं कित्येकांना कळणारे नाही की मला त्यांच्या कॉमेंट दिसत आहेत नाही दिसत आहेत. तर हे लक्षात घ्यावं की कॉमेंट मी ऑफ केलेले असतात. आणि त्याचबरोबर आवर्जून सर्वांनी हा व्हिडिओ आत्ता जो चालू होतोय आपला सेशन हा आवर्जून सर्वांनी सुरुवातीला शेअर करावा, त्यामुळे अनेक जणांना हे लाईव्ह पाहता येईल. फलटणच्या निंबाळकर घराण्याचा इतिहास आपल्याला जो ज्ञात आहे त्यानुसार धारचं प्रसिद्ध असं हे परमार घराणं आणि त्यातला राजा भोज हा अत्यंत विद्यासक्त आणि कलासक्त म्हणून आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. सरस्वतीचं मंदिर त्या काळी बांधणारा हा भोजराजा हा परमार कुळातील आणि ह्याच परमार घराण्यातील निंबराज परमार हे इसवी सन 1244च्या सुमारास ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजीच्या मध्य भारतावरती हल्ले होऊ लागले आणि सुलतानांचा त्या भागामध्ये जो पगडा वाढू लागला, त्यानंतर आपला लढवय्या बाणा आणि ह्याला योग्य मिळणारी पार्श्वभूमी शोधत हे निंबराज परमार इसवी सन 1244 नंतर महाराष्ट्रामध्ये आले. सध्याच्या फलटण जवळच्या एका गावात ते राहत असताना त्यांना लिंबाखाली म्हणजे निंब वृक्षाखाली एक देवीची मूर्ती असल्याची दृष्टांत झाल्याची घटना निंबाळकरांच्या इतिहासामध्ये नमूद आहे. ह्या निंबराजांनी तिथं ती मूर्ती काढली आणि ह्या देवीचं नाव निंबाखाली सापडल्यामुळं निंबजाई देवी असं ठेवलं. त्या गावाचं नाव ह्याच्यावरून निंबळक झालं आणि या निंबळकवरून हे परमारचे जे पवार झाले, ह्या पवारांचं आडनाव निंबाळकर म्हणजे मूळचे हे पवारच. तर ह्या घराण्यातील जे हे निंबराज पहिले होते त्यांचे पुत्र जगदेवराव हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांना तुघलक दिल्लीचे जे सुलतान होते तुघलक, त्यांनी आपल्याकडे बोलवून घेतलं आणि तुघलकांच्या एका मोठ्या मोहिमेमध्ये, अफगाण लोकांच्या विरुद्धच्या मोहिमेमध्ये हे जगदेवराव 1357 साली धारातीर्थी पडले. आता ह्या जगदेवरावांचं जे नाव आहे ते धारापतराव असं येतं. धारापतराव ह्या नावाचा अर्थ धारातीर्थी पतन पावलेले राव, धारापतराव असं यांना एक, त्यांनी धारातीर्थी पडल्यानंतर त्यांना एक हे नाव मिळालेलं आपल्याला इतिहासातून कळतं. ह्यांचे पुत्र जे होते निंबराज दुसरे हे तिथंच दिल्लीला असतानाच निंबळक व त्या परिसरातली 3.5 लाखाच उत्पन्नाचा मुलूक जाहीर दिला त्या तुघलकांनी आणि नाईक पदवीही त्याचवेळी त्यांना मिळाली आणि हे वतनावरती परत आले. म्हणजे आता इकडं हे जे निंबराज दुसरे आले हे फलटण ह्या भागातले जहागीरदार झाले आणि बाणगंगा नदीच्या काठच्या ठाणपे हे गाव आपलं मुख्य ठाणं करून त्यांनी तिथं रहिवास आपलं वास्तव्य चालू केलं आणि ह्याच ठाणप्याला आता आपण फलटण म्हणून ओळखतो. ह्या निंबराज दुसऱ्यांचा मृत्यू झाला 1349ला. ह्यांचे जे पुत्र होते वनंग भूपाळ हे बहामनी म्हणजे आपल्याकडं
खिलजी आणि तुघलकांच्या सत्तेनंतर बहामनी सल्तनत महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली 1347च्या सुमारास. आणि ह्यामध्ये यांचे पुत्र म्हणजे ह्या निंबराज दुसरे यांचे पुत्र वनंग भूपाळ हे मोठे सरदार होते. आणि ह्यांच्या आपल्या त्याच वेळी बहामनी सल्तनतीमध्ये असणारे मलवडी ललगुन महालाचे देशमुख कामराज घाटगे म्हणजे घाटगेंची ही मूळ शाखा यांची कन्या जयवंताबाई ह्या आपल्या वनंग भूपाळ नाईक निंबाळकर यांच्या पत्नी होत्या. आणि इथून पुढं ज्यावेळी बहामनी सल्तनतीचे तुकडे होऊन युसुफ आदिल खान यानं विजापूरची आदिलशाही स्थापन केली, साधारण 1490चा हा सुमार आहे. त्यावेळी ह्या नाईक निंबाळकर घराण्यातील बाजीसाहेब नाईक यांना त्यानं आपल्या पदरी बोलवून घेतलं आणि त्यांची फलटणची ही जी जहागीर होती ती आदिलशाहीतर्फे दुमाला म्हणजे पुन्हा एकदा त्याला नूतनीकरण त्या जहागिरीच्या सर्व ह्याला मुलकाला करून दिलं. आणि पहिले जे निंबराज होते त्यांच्यापासूनचे जे 14वे वंशज वनंगपाळ उर्फ जगपाळराव ह्यांच्यापासून आपल्या शिवकाळाच्या किंवा त्या थोड्याशा आधीच्या काळाच्या इतिहासामध्ये जे निंबाळकर घराण्यातलं प्रमुख व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं ते म्हणजे हे वनंगपाळ उर्फ जगपाळराव. ह्यांच्या वडिलांचं नाव मालोजीराव दुसरे असं होतं. म्हणजे ह्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये मालोजीराव पहिले होऊन गेले होते. 1570मध्ये हे वनंगपाळ नाईक निंबाळकर फलटणच्या अधिकारावरती आले. ह्यांना म्हाळसाबाई ह्या नावाच्या एक बहीण होत्या. आणि हे अत्यंत कर्तबगार, महत्वाकांक्षी आणि स्वतंत्र वृत्तीने वागणारे मोठी फौज बाळगून असलेल्या ह्या वनंगपाळ निंबाळकरांना विरोध करणं किंवा त्यांच्या विरोधात जाणं ह्याचं धाडस सहसा कोणी करत नसे. आणि हे कधी निजामशाहीत, कधी आदिलशाहीत, तर कधी स्वतंत्र अशा पद्धतीने वागत असत. आणि ह्याचमुळे ह्या दोन्ही सल्तनतीमध्ये म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही ह्यांच्यामध्ये यांची प्रसिद्धी अशी झाली होती की त्या काळी म्हणच पडली होती, राव वनंगपाळ 12 वजीरांचा काळ. म्हणजे कुठल्याही वजीराला सुद्धा न जुमानणारे जणू काही त्यांचे काळच असावेत इतक्या शौर्याचे, इतक्या पराक्रमाचे हे वनंगपाळ उर्फ जगपाळराव नाईक निंबाळकर यांच्या पदरी 12,000 फौज असल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. अशा ताकदवान सरदाराला अर्थातच कुणीही दुखवू शकत नसणार. आणि आपल्या स्वतंत्र वृत्तीप्रमाणे त्यांना पाहिजे त्यावेळी ते कुठल्याही सल्तनतीत सामील व्हायचे आणि कधी स्वतंत्रही वागायचे. तर असे हे वनंगपाळ, ह्या वनंगपाळांच्या ज्या भगिनी होत्या त्यांचं नाव म्हाळसाई आणि ह्या लखुजीराव जाधवरावांच्या पत्नी म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ ह्या लखुजीराव आणि म्हाळसाईंच्या कन्या. त्यामुळं हे जवळचं नातं लखुजीराव जाधवराव आणि वनंगपाळ निंबाळकर हे एकमेकांचे सख्खे मेहुणेच होतात. ह्यानंतर वनंगपाळांच्याकडे वळण्याऐवजी वनंगपाळांचं पुढचं चरित्र पाहण्या अगोदर आपण निजामशाहीमध्ये ज्या घटना चालल्या होत्या त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. 1632 पासूनच निजामशाहीमध्ये अंताधुंदी चालू झालेली होती. आणि ह्यावेळी जे हे 1629 पासून साधारण निजामशाहीत अंताधुंदी चालू होती. आणि त्यावेळी हे जे मालोजीराजे आणि विठोजीराजे म्हणजे शहाजीराजांचे वडील मालोजीराजे आणि विठोजीराजे हे त्याही पूर्वी साधारण वनंगपाळांच्या ह्या आपल्या मगाशी उल्लेख केलेला जो कारकीर्द आहे त्याच्या अगदी 70ला ते अधिकारावर आले. आणि 10 वर्षातच मालोजीराजे आणि विठोजीराजे दोन्ही बंधू आपला उत्कर्ष साधण्यासाठी वनंगपाळांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे फलटणला आले. वनंगपाळांनी वनंगपाळांना ह्यांच्या वडिलांची म्हणजे बाबाजीरावांची ओळख होतीच, कारण शिंगणापूरचा शंभू महादेव हे या भोसले घराण्याचं कुलदैवत. ह्या दोन्ही भोसले बंधूंना वनंगपाळांनी आपल्या पदरी दाखल तर केलंच, त्याचबरोबर त्यांना 1200 स्वारांची सरदारी दिली. आणि ह्या भोसले बंधूंचा पराक्रम प्रत्ययाला आला सर्वांच्या तो कोल्हापूर जवळ झालेल्या एका लढाईमध्ये. इथं वनंगपाळ आपल्या सैन्यासह कोल्हापूर जवळचा आपला रंकाळा तलाव आपला सर्वांना माहिती आहे. तिथं असताना आदिलशाही सैन्याचा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी बाकी सैन्य बेसावध असताना हे दोन्ही बंधू अत्यंत चटकन त्या लढाईसाठी तयार होऊन त्या आदिलशाही फौजेवरती बेधडक चालून गेले. म्हणजे आता आपल्याला ही पराक्रम दाखवायची संधी मिळाली आहे. आणि इथं आता आर की पार अशा पद्धतीने भोसले बंधू त्या आदिलशाही सैन्यावर चालून गेले. आणि ह्या युद्धातला त्यांचा पराक्रम शेडगावकर बकरीमध्ये जो वर्णला आहे तो असा आहे की सुदर्शन चक्राप्रमाणे हे विरुद्ध जे सैन्य होतं आदिलशाहीचं त्याला कापत सुटले. आणि ह्या लढाईमध्ये ह्या दोन बंधूंच्या पराक्रमामुळं वनंगपाळांना फार मोठा विजय मिळाला. आणि अत्यंत ह्या पराक्रमाची ह्या भोसले बंधूंच्या सर्वांनीच खूप वाहवा केली. आणि ह्याच युद्धामधला युद्ध संपल्यानंतरचा जो प्रसंग आहे त्यामध्ये एक असं वाक्य नमूद आहे की मालोजीराजे आणि विठोजीराजे ह्या दोन्ही भोसले बंधूंना असा रणमद म्हणजे लढाई करायची जी धुंदी चढते एखाद्या वीरावर ती इतकी चढली होती की लढाई संपल्यानंतर सुद्धा ह्यांच्या हातामधल्या तलवारी सुटायला तयार नाहीत. तर इतर सरदारांनी जबरदस्तीनं ह्या बंधूंना पकडून त्यांच्या हातातली तलवारी सोडून घेतल्या. म्हणजे इथून आपल्याला ह्या भोसले बंधूंचा पराक्रम तर लक्षात येतोच. त्याचबरोबर ही बातमी निजामशहाला कळाल्यानंतर त्यानं ह्या दोन्ही भोसले बंधूंना परत आपल्या पदरी बोलवून घेतलं आणि
त्यांना मोठी जागीर देऊन, त्यांना मनसब देऊन, त्यांना राजा किताब दिला. आणि ही सर्व घटना घडली ही 1580च्या सुमारासची. आणि हे सर्व जे काही निजामशाहीमध्ये घडत होतं त्यावेळी लखुजीराजे निजामशाहीमध्ये मोठे मातबर सरदार होते. किंबहुना ते निजामशाहीमधले सर्वात बलाढ्य मराठा सरदार होते. इतकी मोठी त्यांची जाहीर आणि एवढी मोठी त्यांची मनसब होती. तर लखुजीरावांनी पत्राद्वारे निजामशाहीत घडलेली ही घटना म्हणजे मालोजी आणि विठोजीराजे भोसले यांना जी सरदारीने त्यांचा जो मान सन्मान वाढला निजामशाही दरबारात ते कळवल्यानंतर वनंगपाळांनी या दोन्ही भोसले बंधूंना परत फलटणला बोलून घेतलं आणि वनंगपाळांनी आपली कन्या दीपाबाई यांचा विवाह मालोजी राजांशी लावून दिला. ह्या दीपाबाईंचा जन्म साधारण 1570चा असावा असं आपण उपलब्ध इतिहासावरून म्हणू शकतो. तर ह्याच मालोजी राजांना पुढे पुत्र झाले. त्यांची नावं आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. फलटण हे शहाजीराजांचा आजोळ, वनंगपाळ हे त्यांचे आजोबा, तर वनंगपाळांचे पुत्र मुदोजी दुसरे हे शहाजीराजांचे मामा. आणि जाधवराव भोसले आणि निंबाळकर ही तिन्ही घराणी ह्या विवाह संबंधामुळे अत्यंत जवळची आप्त बनली. आणि ह्यानंतर 1610 मध्ये शहाजीराजांचा जिजाऊंशी जो विवाह झाला त्याच्यामध्ये वनंगपाळांनी नक्कीच त्या विवाहाच्या संबंध ठरवण्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये सामील असावेत, कारण फार जवळचं नातं हे होतं. ह्याच्यानंतर 1624ची जी भातोडीची लढाई झाली त्याच्यामध्ये निजामशाहीच्या विरुद्ध मोगल आणि आदिलशाह यांची एकत्रित फौज चालून गेली होती. ह्यावेळी जगपालराव आदिलशाहीकडून लढत होते आणि ह्या लढाईमध्ये आदिलशाही आणि मोगल सैन्याचा प्रचंड मोठा पराभव झाला. तरी पण एवढं होऊन सुद्धा ह्या युद्धामध्ये जगपालरावांचं जे पराक्रम आणि कर्तृत्व नजरेला आलं त्यामुळं पराभव होऊन सुद्धा आदिलशहानं त्यांना त्या काळी 1624च्या लढाईतल्या पराक्रमामुळे त्यांना 25 लाख रुपये इनाम दिल्याची, बक्षीस दिल्याची माहिती आपल्याला जाधव घराण्याच्या कैफियतीमध्ये मिळते. तर असे पराक्रमी जगपालराव उर्फ वनंगपाळ निंबाळकर 1629 मध्ये मोगल आणि आदिलशाही यांनी परत भातोडीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निजामशाहीच्या विरुद्ध युद्ध चालू केलं. त्यावेळी वनंगपाळ हे आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये आलेले आहेत. कारण ही जी लढाई 1629ची झाली त्याच्यामध्ये लखुजीराजे, शहाजीराजे आणि वनंगपाळ हे तिन्ही भोसले, जाधव आणि निंबाळकर घराण्यातले तिन्ही मुख्य पराक्रमी पुरुष त्या लढाईमध्ये ह्या मोगलांच्या विरुद्ध लढताना आपल्याला आढळतात. आणि 1629च्या ह्या लढाईमध्येच अहमदनगर झालेल्या एका लढाईमध्ये वनंगपाळ उर्फ जगपालराव निंबाळकर हे धारातीर्थी पडले. आणि हा अत्यंत पराक्रमी आणि कर्तबगार सगळ्यांना धाक असणारा हा सरदार असे हे वनंगपाळ निंबाळकर 1629च्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. आणि त्याचबरोबर त्यानंतरच्या लगेचच्याच काळामध्ये 25 जुलै 1629ला लखुजीराव, त्यांचे 2 पुत्र आणि त्यांचे एक नातू यांची निजामशहानं देवगिरीच्या किल्ल्यामध्ये कपटानं दगा देऊन हत्या केली. अर्थात हा जाधवरावांच्या इतिहासामध्ये आपण हा सर्व प्रसंग सांगितलेलाच आहे. तर आता आपण वनंगपाळ निंबाळकर, नाईक निंबाळकर यांचं जे एक संभाव्य समाधीस्थान मला वाटतं फलटणला असावं त्याची काही छायाचित्र पाहूया. फलटणच्या निंबाळकर घराण्यामध्ये समाधीस्थानं जी आहेत त्याची 2 आवार आहेत. एका आवारामध्ये ह्या समाध्या आहेत आणि ह्याच्या अलीकडं आज शिरतानाच्या प्रवेशद्वारापाशी समाध्या आहेत ते एक दुसरा भाग आहे, ते मी दाखवणारच आहे. तर ह्या आवारामध्ये आपल्याला अगदी शिवकाळातल्या, मध्ययुगातल्या आणि त्याचबरोबर काही ब्रिटिशकालीन आणि काही आधुनिक काळातल्या समाध्या पण आहेत. पण ह्या सर्व समाधीस्थानामध्ये एकदम मागे ही जी समाधी दिसतीये ही ह्या फलटणकर निंबाळकरांच्या समाधीस्थानांच्या आवारातली सगळ्यात जुनी समाधी. या समाधीचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहू. ही समाधी, ह्या समाधीला जुनं म्हणायचं कारण असं की ह्याचे खालचे जे दगड आहेत हे स्पष्टपणे पावसाच्या आणि वातावरणाच्या माऱ्यामुळं विदळण होऊन झिजलेले आपल्याला दिसतात. आणि इतकी झीज ह्या आवारातल्या इतर कुठल्याही समाधीस्थानाची झालेली नाही. त्यामुळं हे समाधीस्थान निंबाळकरांचं सर्वात जुनं समाधीस्थान आपण म्हणू शकतो. आणि वनंगपाळांच्या नंतरचे जे पराक्रमी निंबाळकर वीर आहेत त्यांची समाधीस्थान आपल्याला माहिती आहेत, ती मी सेशनमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळं ही समाधी ह्या आवारामधली वनंगपाळ निंबाळकरांची असावी असा एक कयास आपण करू शकतो. हे त्याच समाधीचं आणखी एक छायाचित्र आपण इथं पाहूया. आपण कधी फलटणला गेलात तर आवर्जून हे समाधीस्थान पहा, त्याच आवारामध्ये आहे, निंबाळकरांच्या समाधीस्थानांच्या आवारामध्ये. आणि ह्याच्या ज्या दगडाची झीज आहे ती इतर समाधीस्थानांच्या पेक्षा खूप जास्त झालेली आढळते. अर्थात हे जे काही निसर्गाच्या माऱ्यानं झीज होते दगडाची, त्यावरून दगडांचा काळ आपण सांगू शकतो, कुठल्या अगोदरचे कुठल्या नंतरचे. तर अशा पद्धतीनं ही जी समाधी आहे ही आपण वनंगपाळांची समाधी अशी म्हणू शकतो. ह्याच्या पुढे आपल्याला जे छायाचित्र दाखवायचं आहे ते फलटण शहर, त्याला जो जुना पूर्वी कोट होता मध्ययुगामध्ये त्या कोटाच्या तटबंदीची छायाचित्र. आता शहर वाढत चाललंय त्यामुळं ह्या अवशेषांच्याकडे जास्त लक्ष कुणाचं जात नाही. पण ह्याच्यावरून फलटण एक मोठं समृद्ध शहर होतं आणि त्याला अगदी तटाबुर्जा सहित असलेली तटबंदी आपल्याला या छायाचित्रामध्ये दिसते. ह्याच तटबंदीचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहू.
दगडी बांधकामाच्या मजबूत बुरुज आणि मधल्या भिंती हे आपण या छायाचित्रामध्ये सहज पाहू शकता. तर असं हे फलटणची ही जुनी तटबंदी, अर्थात जिथं जिथं शक्य आहे तिथं हे जी डागडुजी करून हा मध्ययुगीन अवशेष इतिहासाचा जपला गेला पाहिजे. फलटण जहागीर जी मी म्हटलं आपल्याला, त्याचं एक छायाचित्र आपल्याला इथं दाखवतो मी. इथं जे आहे हा ब्रिटिश काळातला संस्थानांच्या नकाशामधून हे छायाचित्र घेतलंय. इथं आपल्याला फलटण जहागिरीचा एक नकाशा दिसतोय. पिवळ्या रंगात जे रंगवलेलं दिसतंय ती फलटण जहागिरीची बाउंड्री किंवा सीमा आपण म्हणू शकतो, ब्रिटिश काळातली अर्थात. आणि त्याच्यावरून सध्याचं जे छायाचित्र, सध्याचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये आपण हे फलटण जहागिरीचं नकाशा इथं आपण पाहू शकतो. अर्थात हा ब्रिटिश काळामधला. ह्याच्या पूर्वी ऐन भरामध्ये म्हणजे जगपालरावांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्यानंतर अगदी शिवाजी महाराजांचे जावई महादेजी नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत ह्या जहागीरचा प्रदेश खूप मोठा असणार आहे. पण एक सर्वसाधारण कल्पना आपल्याला येते की ही जहागीर कशी असावी. ह्याच्या उत्तरेला नीरा नदी आहे, ही निळी लाईन दिसतीये, ही नीरा नदीची आहे. ह्याच्या पश्चिमेला म्हणजे ह्या बाजूला वई आणि कोरेगाव ह्या तालुक्यांचा भाग येतो. आणि हे वॉटर स्टेशन जे आहे आपलं प्रसिद्ध, हे त्यावेळी ह्या फलटणकर निंबाळकरांच्या जहागिरीमध्येच यायचं. आणि त्याचबरोबर ह्याच्या खालच्या बाजूला मान आणि खटाव तालुके आहेत. म्हणजे खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेला, नकाशात खालचा भाग म्हणजे दक्षिण भाग, आणि पूर्वेला सोलापूर जिल्ह्याची हद्द आपल्याला दिसते. तर असं हे चारी बाजूनी चारी बाजूच्या सीमा ह्या फलटण जहागिरीच्या. आणि इथं आपण आता वनंगपाळांच्या कारकिर्दीनंतर त्यांचे जे पुत्र मुदोजीराव दुसरे फलटण जहागिरीवरती आले, त्यांची थोडी माहिती करून घेऊया. वनंगपाळांच्या नंतर त्यांचे पुत्र मुदोजीराव दुसरे, कारण ह्यापूर्वीही त्या वंशामध्ये मुदोजीराव नावाचे आणखीन एक वंशज होऊन गेले होते, त्यामुळे ह्यांना आपण मुदोजीराव दुसरे असं त्या वंशावळीमध्ये तसंच नाव आहे. हे फलटणच्या अधिकारावरती आले. ह्यांना एका पत्नीपासून साबाजीराव आणि जगदेवराव, तर दुसऱ्या पत्नीपासून बजाजीराव आणि सईबाई असे अपत्य होते. हे पण अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे आणि कुणालाही न जुमानणारे, वडिलांचेच गुण यांच्यामध्ये उतरलेले. जोपर्यंत जगपालराव होते, वनंगपाळ होते, तोपर्यंत फलटणवरती हल्ला करायचं कुणा धाडस झालं नव्हतं. पण हा सत्तांतर झाल्या झाल्या लगेचच आदिलशहानं हे फलटणकर बंडखोर न वागतात, स्वतंत्र वृत्तीनं वागतात. आणि आता हे सत्तांतर झालंय तर त्यानं काय केलं, ह्या सत्तांतराच्या लगेच एक वर्षभराच्या नंतर म्हणजे मुदोजीराव दुसरे अधिकारावरती आल्यानंतर फार मोठ्या सैन्यानिशी फलटणवरती स्वारी केली. आणि अजून मुदोजी आपला अधिकार संभाळतायत न संभाळतायत तोपर्यंत जी स्वारी आली ह्याच्यामध्ये आदिलशहानं हा जो हल्ला केला त्यामध्ये मुदोजीराव पराभूत झाले. त्यांना बंडखोर ठरवून आदिलशहानं कैद केलं आणि साताऱ्याच्या किल्ल्यावर त्यांना कैदेत ठेवलं. त्यांची जहागीर पूर्ण जप्त करण्यात आली. 7 वर्ष मुदोजीराव हे ह्या सातारच्या किल्ल्यामध्ये कैदेमध्ये होते. आता आपण थोडंसं दुसऱ्या एका भागाकडे इतिहासाचं वळू, त्याचा संबंध पुढे स्पष्ट होईलच. ह्यावेळी ज्यावेळी आदिलशहानं यांना मुदोजीरावांना कैद करून ठेवलं सातारच्या किल्ल्यामध्ये, त्यावेळी निजामशाही जी होती ती अखेरच्या घटका मोदत होती. कारण लखुजीरावांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू जे होते जगदेवराव हे मोगलांना सामील झाले आणि मोगलांनी त्यांची मदत घेऊन ह्या निजामशाहीवरती स्वारी केली. आणि ह्या निजामशाहीमध्ये 1632 पासून जे हे आक्रमण निजामशाहीवर होत होतं त्यामध्ये शहाजीराजांनी त्या निजामशाहीच्या अखेरच्या कालखंडात निजामशाही वाचवायचा खूप मोठा प्रयत्न केला. अक्षरशः एक निजामशाही वारस मांडीवर घेऊन निजामशाही शहाजीराजांनी स्थापली. पण मोगल आणि आदिलशाह यांच्या संयुक्त सैन्यासमोर शहाजीराजांना शरण यावं लागलं आणि 1636 मध्ये ही निजामशाही नष्ट झाली. त्यानंतर शहाजीराजांना आदिलशाहीमध्ये सामील व्हावं लागलं आणि पूर्वीची जी जहागीर होती निजामशाहीमध्ये शहाजीराजांना, ती सगळी जहागीर ही आदिलशहाने त्यांच्याकडे पूर्वत चालू ठेवली. पुणे, चाकण, सुपे, इंदापूर हे त्यांचे जहागिरीचे प्रदेश. आणि त्याचबरोबर शहाजीराजांना सामील झाल्या म्हणजे आदिलशाहीत सरदारी पत्करल्या फार मोठी मनसब आणि फार मोठा त्यांना मान दिला. अशा पद्धतीनं शहाजीराजे आदिलशाहीमधले एक तोलदार सरदार बनले. आणि ह्यावेळी ज्यावेळी 1-2 वर्ष गेली त्यावेळी शहाजीराजांनी आपलं कर्तृत्व आदिलशाहीमध्ये सिद्ध करायला सुरुवात केलीच होती. शहाजीराजांनी आपल्या वजनाचा वापर करून, आदिलशाही दरबारातल्या वजनाचा वापर करून मुदोजीरावांची ह्या आदिलशहाच्या कैदेतून, जे सातारा किल्ल्यावरती कैदेमध्ये होते, त्यांची सुटका करवली आणि त्यांची जहागीर पुन्हा त्यांना मिळवून देण्यामध्ये सहाय्य केलं. आणि ह्या अशा पद्धतीनं मुदोजीराव दुसरे हे शहाजीराजांच्या त्या मध्यस्थीमुळं पुन्हा आपल्या जहागिरीवरती आले. आणि हे असं होणं साहजिक होतं, कारण नात्यानं हे मुदोजीराव हे शहाजीराजांचे मामाच लागत होते. त्यामुळं भाच्यानं मामाला मदत करण्यामध्ये काहीच आपण गैर म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे मुदोजीराव आपल्या फलटणच्या जहागिरीवरती स्थिर झाले. आणि ज्यावेळी 1642 मध्ये शहाजीराजांनी बालशिवराय आणि जिजाऊंना बेंगलोरवरून
इकडं स्वराज्यामध्ये पुणे भागामध्ये परत पाठवलं, त्यावेळी हे जे मुदोजीराव होते त्यांनी ह्या सुरुवातीच्या काळामध्ये जिजाऊंना आणि शिवरायांना अत्यंत मोलाची मदत केलेली आहे. कारण हे आप्तसंबंध तर आपण मगापासून आपले पाहिलेच, आणि तेव्हापासून हे मुदोजीराव शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आणि त्याचबरोबर जुने संबंध दृढ करण्यासाठी 1640 मध्ये मुदोजीरावांच्या कन्या सईबाई साहेब यांचा विवाह शिवरायांशी, छत्रपती पुढे झाले, शिवरायांशी जो झाला तो 1640 मध्ये झाला. ह्या सईबाईंच्या मातोश्री ह्या निंबोरेकर रणनवरे घराण्यातल्या असल्याची माहिती दहीगावकर निंबाळकरांच्या शाखेतील हेमंतराव नाईक निंबाळकर यांनी मला दिलेली आहे. अर्थात जेवढ्या माहिती आपल्याला ज्या ज्या घराण्याची उपलब्ध होती ते आपण सांगतोयच, त्याचबरोबर अशा माहिती पुरवणाऱ्यांचं आभारी मी व्यक्त केलंच पाहिजे. 1642 मध्ये शिवराय ज्यावेळी इकडं आपल्या पुणे जहागिरीवरती स्थिर व्हायला आले, बेंगलोरून आले आणि स्थिर होऊ लागले, त्यावेळी मुदोजींनी यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि ह्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात त्याच्यामधली एक महत्त्वाची घटना म्हणजे फलटण जहागिरीमध्ये मुदोजीरावांच्या पुत्रांची नावं आपण पाहिली, जगदेवराव, साबाजीराव आणि बजाजीराव. सईबाई ह्या त्यांच्या कन्या. ह्यावेळी 1643ला मुदोजीरावांनी आपल्या जहागिरीची वाटणी आपल्या पुत्रांच्या मध्ये करून दिली. त्यामध्ये साबाजीरावांना दहेगावमध्ये स्थायिक करून तो भाग देण्यात आला. जगदेवरावांना भाळवणी हे पंढरपूरच्या जवळ आहे, त्या भागामध्ये स्थायिक करून त्यांना तिकडे काही गाव देण्यात आली. आणि बजाजीरावांना फलटण देण्यात आलं. अशा प्रकारे निंबाळकरांच्या 3 शाखा, एक फलटणची शाखा, दुसरी भाळवणीची शाखा आणि तिसरी दहेगावची शाखा, अशा 3 शाखा. ह्यानंतर एक स्वतंत्र शाखा पण फलटणकरांच्याच म्हणून आपल्या इतिहासामध्ये ओळखल्या जाऊ लागल्या. अर्थात मुदोजीराव हे अत्यंत स्वतंत्र वृत्तीने कारभार करायचे. वडिलांच्या सारखंच म्हणजे जहागिरीवरती आदिलशहाला न जुमानणारे हे मुदोजीराव लवकरच आदिलशहाच्या नजरेमध्ये खटकू लागले. आणि आदिलशहानं 1644 मध्ये एक खूप मोठी फौज मुदोजीरावांच्या वरती रवाना केली. ह्या फौजेविरुद्ध लढताना खंडाळा, लोणंद किंवा आपण फलटण शिरवळ रस्ता म्हणू शकतो, ह्या रस्त्यावरती भोळी नावाचे जे गाव आहे त्या गावी आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना मुदोजीराव दुसरे हे लढाईमध्ये पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेले आहेत. मला वाटतं आत्ताच आपण त्यांच्या समाधीस्थानांची छायाचित्र पाहून घेऊ. हे जे भोळी गाव आहे हे आपल्या फलटण शिरवळ रस्त्यावरतीच आहे. तिथं हे गणपतीचं मंदिर, हे पूर्वी ते जुनं मंदिर होतं, गावाच्या थोडंसं बाहेर आहे. आणि इथं एक पूर्वी वडाचं झाड होतं आणि ह्याच वडाच्या झाडाखाली मुदोजीरावांचा मृत्यू झाला अशी एक परंपरागत प्रचलित आलेली जी माहिती आहे ती आपल्या समोर फलटणकरांच्याही इतिहासातून नमूद झालेली आहे. तर त्या जागी आता ते वडाचं झाड काय नाहीये आणि पूर्वीचं जे जुनं शंकराचं गणपतीचं मंदिर होतं ते त्या भोळीगावच्या ग्रामस्थांनी आता जीर्णोद्धारित केलेलं आहे. तर हे मुदोजीरावांचं मृत्यूस्थान म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर फलटणच्या निंबाळकरांच्या समाधीस्थानाच्या आवारात मगाशी जी समाधीस्थानं दाखवली त्याच्या आवाराच्या बाहेर आपण त्या मुख्य आवाराकडे चाललो की डाव्या बाजूला ही जी समाधी दिसते ही मुदोजीरावांची समाधी आहे, एका पराक्रमी वीराची. आणि शिवरायांच्या सासरेबुवांची समाधी आपण इथं पाहतोय. राणी सईबाई साहेबांच्या वडिलांची ही समाधी आहे फलटणमधील, ज्यांनी शिवाजी महाराजांना आणि जिजाऊंना सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत मोलाची मदत केलेली आपल्याला आढळते. तर असं हे मुदोजीरावांचं समाधीस्थान, त्याचं आणखीन एक छायाचित्र आपण इथं पाहतोय ह्या समाधीस्थानाचं. तर असं हे पराक्रमी मुदोजीराव दुसरे नाईक निंबाळकर यांचं समाधीस्थान आपण पाहिलं. ज्यावेळी भोळीची ही लढाई झाली त्यावेळी आदिलशहानं मुदोजीरावांचे पुत्र बजाजीराव जे फलटणच्या अधिकारावरती होते त्यांना पण कैद करून तो विजापूरला घेऊन गेला. आणि जवळपास 7 वर्ष म्हणजे 1644 ते 1651 ही 7 वर्ष बजाजीराव हे विजापूरमध्येच होते. आदिलशहानं त्यांना तिथनं सोडलंच नाही. आणि ह्याच काळामध्ये बजाजीरावांना आदिलशहानं आपली मुलगी देऊन मुसलमान धर्म स्वीकारायला भाग पाडलं अशा अर्थाची एक कथा आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे. पण आणि पुढच्या काळामध्ये जिजाऊंनी बजाजीरावांचं शुद्धीकरण करून त्यांना परत स्वधर्मात घेतलं असंही इतिहासामध्ये नमूद आहे. पण ह्याच्यावरती अनेक मतमतांतर आहेत. कारण ह्याच्या पुढच्या काळामध्ये जी घटना घडली आहे 1659ला अफजल खानाची स्वारी आलेली आपल्या सर्वांना माहिती आहे. ह्यावेळी अफजल खानानं शिवाजी महाराजांचे हे अगदी जवळची म्हणजे बजाजीराव म्हणजे शिवाजी महाराजांचे सख्खे मेवणे, तर त्यानं फलटणवरती हल्ला करून बजाजीरावांना पकडलं, कैद केलं आणि सरळ जाहीर केलं की आता ह्यांना मी म्हणजे दस्त केलेला आहे. दस्त करून गळ्यात तोप म्हणजे हत्तीला वगैरे बांधायचा साखळदंड, गळ्यात तोप साखळदंड घालून सुनता करून हत्तीच्या पायी देऊन ठार मारणार आहे असं अफजल खानानं जाहीर केलं. आता जी व्यक्ती अगोदरच मुसलमान झालेली आहे त्याची परत सुनता करण्याचं काहीच कारण राहत नाही. आणि हा उल्लेख असलेलं पत्र हे अस्सल पत्र असल्यामुळं बजाजीराव मुस्लिम झाले होते ह्या घटनेला अगदी ठाम पुराव्यानिशी
एखादा दुजोरा देणारा एखादा संदर्भ आपल्याला आढळत नाही. आपले ज्येष्ठ इतिहासकार, इतिहास संशोधक, शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती ज्यांचा गाढा अभ्यास आहे ते गुरुवर्य गजानन भास्कर मेंदळे सर यांनी सुद्धा त्यांच्या राजा शिवछत्रपती ग्रंथामध्ये बजाजींच्या धर्मांतराची कथा अविश्वसनीय आहे असं नमूद केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी कथा किंवा कहाणी चालत आली त्याला अर्थात काही कारणं असू शकतात. 6-7 वर्ष बजाजीराव हे तिकडे विजापूरलाच राहिलेले आहेत. मुस्लिम पेहराव असेल किंवा इतर काही चालीरीतीमुळं आणि खूप वर्षानंतर परत आल्यामुळं कदाचित ते मुसलमान झाले असावेत अशी एक वार्ता किंवा अफवा पसरवून ही अशी घटना होऊ शकते. अर्थात ह्यावरती निश्चित पुराव्यानिशी जर काही तसा पुरावा मिळाला की खरोखरच त्यांना मुस्लिम केलं गेलं होतं तर ते पुराव्यानिशी समोर आलं तर सर्वांनीच मान्य करायला काही हरकत नसावी. आणि ह्यावेळी बजाजीरावांच्या सुटकेसाठी ज्यांनी मध्यस्थी केली आहे ते फार महत्वाचे सरदार आहेत. त्यांचं नाव आहे नाईकजी पांढरे. हे धनगर समाजामधले, आदिलशाहीमधले अत्यंत मातब्बर सरदार. शिवरायांनी ज्यावेळी बजाजीरावांना अफजलखानानं पकडलं त्यावेळी ह्या नाईकजीराजे पांढरेंच्याकडे बोलणी लावून त्यांना मध्यस्थी घातलं आणि नाईकजीराजे पांढरेंनी मध्यस्थी केली. 60,000 होनाचा दंड भरायची तयारी नाईकजीराजेंनी तिथं दर्शवली. त्यासाठी ते स्वतः जामीन राहिले आणि ह्या नाईकजीराजेंच्या मुळं हे पुढे होऊन मध्यस्थी पडल्यामुळं बजाजीरावांची त्या अफजलखानाच्या तावडीतून सुखरूप सुटका झालेली आहे. म्हणजे हे नाईकजीराजे पांढरेंचं योगदान खूप मोठं आहे. पुढे हे नाईकजीराजे पांढरेनंतर शिवाजी महाराजांना सामील झालेत. स्वराज्याच्या लढ्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे आणि पांढरे घराण्याच्या पुढच्या अनेक शाखातील अनेक वीरांची समाधीस्थान आणि त्यांचं कर्तृत्व हे आपण आपल्या ह्या धारातीर्थ मालिकेमध्ये पुढे कालानुक्रमे पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे हा जो काही प्रकार अफजलखानाने केला त्यामध्ये बजाजीरावांना पकडण्यामध्ये इतरांना दहशत बसवणं, शिवाजी महाराजांना मिळू नका नाहीतर त्यांच्या सख्या मेव्हण्यांची मी गत करतोय तर तुमचं काय होतंय बघा, अशी धमकी किंवा दहशत बसवण्याचाही अफजलखानाचा उद्देश असावा. त्याचबरोबर बजाजीराव हे शिवाजी महाराजांना गुप्तपणे मदत करत असल्याचा उल्लेख निंबाळकरांच्या कैफियतीमध्ये येतो. तेही कारण ह्याच्यामागे असू शकतं. अशी अनेक कारणं आहेत ह्या घटनेमागं. तर ह्याच्यावरून आपण मात्र निश्चित एक म्हणू शकतो की बजाजीराव निंबाळकरांना हे अफजलखानाला जे सोडलं त्याच्यामध्ये शिवरायांनी नाईकजीराजे पांढरेंना जे मध्यस्थी घातलं त्यांचं फार मोठं योगदान आहे. ह्यानंतर 1661 मध्ये बजाजीराव हे कर्नाटकामध्ये मोहिमेवर गेलेले आपल्याला आढळतात आदिलशाहकडून आणि ह्यावेळी शहाजीराजे देखील कर्नाटकामध्ये जवळपास फार मोठ्या मानानं आणि मोठ्या जहागिरीवरती शहाजीराजे तिथं आपला अधिकार चालवत होते आणि त्यांच्याच मदतीला किंवा त्यांच्याच बरोबर बजाजीराव हे कर्नाटकामध्ये आदिलशाहीकडनं लढण्यासाठी गेलेले असावेत. 1661 ते तिकडे गेल्याचा उल्लेख आढळतो. बजाजीरावांना 2 पत्नी होत्या, सावित्रीबाई आणि रेणुबाई, आणि ह्यांच्या 5 पुत्रांची नावं फलटणकरांच्या वंशावळीमध्ये येतात. महादजी, गोरखोजी, मुदोजी दुसरे, वनकोजी आणि सिदोजीराव. ह्यातलं सिदोजीराव हे नाव महत्वाचं आहे, पुढे त्याचा उल्लेख येईलच. शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या ज्या कन्या होत्या सखुबाई, ह्यांचा विवाह शिवरायांनी करून दिला होता बजाजीरावांचे पुत्र महादजी नाईक निंबाळकरांशी आणि हा विवाह 1655-56 साली झाला असावा, कारण त्यानंतर 1-2 वर्षातच 1657 मध्ये वाल्लेगावची पाटीलकी शिवाजी महाराजांनी स्वतः खरेदी करून आपल्या हे लेकीला अंधन म्हणून म्हणजे सखुबाईंना अंधन म्हणून दिलेले आणि त्या अशा प्रकारे वाल्याची पाटीलकी ही ह्या सखुबाईंना शिवाजी महाराजांनी आपल्या मुलीला एक ओवाळणी किंवा अंधन म्हणून दिल्याचा इतिहासामध्ये नमूद आहे. आणि ह्याच्या पुढची जी घटना आहे ती 1665च्या पुरंदरच्या तहाची. औरंगजेबाच्या चालून आलेल्या मोठ्या सैन्याशी लढा देण्याऐवजी शिवरायांनी यावेळी तात्पुरती माघार घेतली आणि 1665चा पुरंदरचा तह झाला. ह्या तहानुसार शिवाजी महाराजांना ह्या मोगली फौजेबरोबर विजापूरवर आक्रमण करण्यासाठी चालून जावं लागलं. म्हणजे ह्यावेळी मिर्झाराजे जयसिंगाच्या ह्या सैन्याबरोबर शिवराय स्वतः पण आहेत आणि ज्यावेळी पुरंदर ह्या म्हणजे स्वराज्यातून ही फौज निघाली विजापूरच्या दिशेनं त्यावेळी ताथोडा आणि फलटण हे स्वतः शिवाजी महाराजांनी ह्या फौजेबरोबर असताना काबीज केलेलं आहे. आणि ही काबीज करण्याची जी घटना आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फलटणची नासधूस किंवा जाळपोळ ही झालेली नाही, कारण हे फलटणचे निंबाळकर हे महाराजांचे अत्यंत जवळचे आप्तसंबंधी. त्याच्यामुळं फलटण शहराची कसल्याही प्रकारची नासधूस जाळपोळ हे जे प्रकार मोगलांच्या स्वाऱ्यामध्ये व्हायचे एखाद्या शहरावर हल्ला केल्यानंतर ते झालेले नाहीत. म्हणजे एका प्रकारे शिवाजी महाराजांनी आपली ही सासूरवाडी ही वाचवलेली आहे. आणि त्यानंतर अर्थातच बजाजीरावांना खंडणी देऊन मोगलांचं मांडलिकत्व पत्करावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर बजाजीरावांचा उल्लेख येतो 1669च्या औरंगजेबाच्या एका पत्रात. ह्या पत्रामध्ये औरंगजेबानं बजाजीरावांना आपल्याला सामील व्हायला सांगितलंय. ह्याचा अर्थ असा होतो की ह्या मगाच्या शिवरायांनी फलटण काबीज केलेल्या घटनेनंतरच्या मध्यंतरीच्या काळात बजाजीराव हे कदाचित मोगलांचं मांडलिकत्व झुगारून
परत आदिलशाहीमध्ये गेल्या असावेत किंवा स्वतंत्रपणे वागत असावेत. त्यामुळं औरंगजेबानं 1669 मध्ये बजाजीरावांना पत्र लिहिलेलं आहे. ह्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजयही पूर्ण झाला आणि 1678 मध्ये शंभूराजे जे दिलेर खानाला म्हणजे हा मोगली सरदार दिलेर खानाकडे जाऊन त्याला सामील झाल्याची आपल्या इतिहासात जी घटना नमूद झाली आहे त्याच्यामध्ये निंबाळकरांचा जो संबंध येतो तो असा की ज्यावेळी शंभूराजे दिलेर खानाच्या छावणीत गोटामध्ये आले त्यावेळी तिथं महादाजी नाईक निंबाळकर म्हणजे बजाजीरावांचे हे पुत्र आणि शिवाजी महाराजांचे जावई हे मोगलांच्याकडे होते, दिलेर खाना छावणीमध्ये होते. त्यांनी संभाजीराजांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात, तुम्ही खरं तर परत जायला पाहिजे. आणि हे दिलेर खानाला ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यानं महादाजींना काही काळ कैदेत ठेवल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि अशा प्रकारे हे जे काय घटना चाललेल्या होत्या ह्याच्यामध्ये औरंगजेबानं विजापूरवरती हल्ला करायचा दिलेर खानाला हुकूम दिला. 1678च्या सुमारासची अखेरीसच्या सुमारासची ही घटना आहे. त्यावेळी शिवराय हे दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत आलेले होते आणि ह्यावेळी अकलूजचा किल्ला हा आदिलशाहीमध्ये होता. ह्याच्यावरती नोव्हेंबर 1679 मध्ये हा जो दिलेर खान जो चालून आला अर्थात त्याच्यापूर्वीच संभाजीराजे हे शिवाजी महाराजांच्याकडे परत गेलेत आणि ह्या हल्ल्याच्या वेळी ह्या अकलूजच्या किल्लेदाराला मदत करायला सांगोल्याचा किल्लेदार आला, त्याचं नाव बहादूर खान असं इतिहासामध्ये नमूद आहे. आणि ह्या फौजेमध्ये म्हणजे या मोगलांच्या फौजेमध्ये ह्यावेळी बजाजीराव आहेत आणि त्यांचे एक पुत्र आहेत. ह्याचं जे वर्णन येतं की ह्या लढाईमध्ये म्हणजे मोगल विरुद्ध हे आदिलशहाचे दोन अकलूज आणि सांगोल्याचे जे किल्लेदार होते यांच्यामध्ये जी लढाई झाली त्याच्यामध्ये बजाजीरावांचे एक पुत्र ठार झाल्याची माहिती विजापूरच्या इतिहासामध्ये आपल्याला आढळते. ह्याच्यामध्ये ह्या पुत्राचं नाव नमूद नाही, बजाजीरावांचे एक पुत्र ठार झाले असं म्हणलेलं आहे. आणि काही इतिहासकारांनी बजाजीरावांच्या ह्या पुत्राचं नाव महादाजी असावं असं म्हणलंय, पण हे महादाजीच होतं असं अजिबात काही नाहीये, त्या प्रसंगामध्ये नमूद नाहीये. आणि महादाजी हे नसणारच आहेत कारण 1681च्या संभाजी महाराजांच्या सिंहासनारोहणाच्या वेळेस महादाजी हे तिथं रायगडावरती उपस्थित आहेत, त्यामुळे हे महादाजी नव्हते हे निश्चित. आणि त्याच्यामुळं हे जे मारले गेलेले पुत्र आहेत हे सिद्धोजीराव असावेत, कारण ह्या पुढच्या काळामध्ये बजाजीरावांच्या इतर पुत्रांची जी नावं येतात सिद्धोजीरावांचं नाव येत नाही. ह्याचा अर्थ असा होतो की ह्या हल्ल्यामध्ये बजाजीरावांचे जे पुत्र मारले गेले ते सिद्धोजीराव असावेत. आता मी आपल्याला ह्या संबंधित काही छायाचित्र दाखवतो. हे जी समाधी दिसते आपल्याला ही माळशिरस गावापाशी समाधी आहे. ही एक मध्ययुगीन समाधी आहे. तिच्या बांधकामाच्या धाटणीवरनं आणि एकंदर सर्व बांधकामावरनं आपण हे सहज म्हणू शकतो की मध्ययुगीन समाधी आहे. अर्थात ही समाधी खूपच दुरावस्थेमध्ये आलेली होती आणि काही शिवभक्तांनी इतिहासप्रेमी व्यक्तींनी एकत्र येऊन ही समाधी जीर्णोद्धार केली. ती छायाचित्र मी आपल्याला पुढे दाखवतोयच. इथं आपल्याला ह्या समोरचा जो मंडपाचा चौथरा आहे ह्याच्या खालचा भाग पूर्ण निखळून गेलेला दिसतोय, पण त्या काळच्या चुन्याची ताकद बघा. एवढे वजनदार दगड सुद्धा खालचा आधार नष्ट झालेला असून केवळ त्या चुन्याच्या बांधकामाच्या ज्या दर्जा असतात त्याच्या त्या चिकटपणामुळे किंवा ताकदीमुळे हे वरचा अख्खा डोलारा आणि हे दगड असे आपल्याला उभारलेले दिसतात. अर्थात चुना त्या काळी किती मजबूतीने केला जायचा ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपण याकडे पाहू शकतो. त्याच समाधीस्थानाची मागची बाजू इथे आपल्याला हेच दिसतंय. खालचा पाया पूर्ण निघून गेलेला आहे, पण हे जे विटाचं बांधकाम आहे चुन्यात केलेलं हे मात्र अधांतरी किंवा कॅन्टिलिव्हर पद्धतीनं आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय छायाचित्रात. म्हणजे चुना काय पद्धतीचा ते बनवत होते त्या काळी हे या छायाचित्रातून आपल्याला दिसतंय. इथं अर्थात काही शिल्प पण आहेत आणि ही हात जोडलेली शिल्प जी असतात ही भक्त शिल्प, दान शिल्प अशा नावाने ओळखली जातात. किंवा त्या घराण्यातीलच इतर व्यक्ती ज्यांनी ह्या समाधीचं बांधकाम केलेलं असतं किंवा बांधकामामध्ये ज्यांचा हातभार असतो अशाही व्यक्तींची नमस्कार मुद्रेमधली शिल्प ही अनेक ठिकाणी आढळतात. अनेक मंदिरामध्ये आपल्याला अशी शिल्प दिसतील. तर अशी 1-2 शिल्प तिथं आहेत. हे एक दुसरं शिल्प आहे, थोडंसं झिजलंय त्यामुळे स्पष्ट दिसत नाही, पण इथं वर चेहरा आहे आणि हे दोन्हीकडनं आलेले हात आहेत हे नमस्कार मुद्रेमध्ये आहेत. तर ही अशी शिल्प. त्याच समाधीचं आणखीन एक समोरचं हे छायाचित्र. इथं ह्या समाधीचा जो काही जीर्णोद्धार केल्याचा मी मगाशी उल्लेख केला त्याचं छायाचित्र आपण पाहतोय. ह्यामध्ये इथं बांधकाम चालू असलेलं आपल्याला दिसतंय. मगा जो खालचा खचलेला भाग होता तो बांधकाम करताना मिस्त्री आणि गौंडे आपल्याला दिसत आहेत तिथं या छायाचित्रामध्ये. त्याचबरोबर हे काम पूर्ण झाल्यानंतर या शिवभक्तांनी या इतिहासप्रेमी लोकांनी त्याच्याबरोबर आपलं छायाचित्रही फेसबुकवरती पोस्ट केलं होतं आणि इथं आपल्याला त्यांनी केलेलं काम दिसतंय. हे व्यवस्थित पद्धतीनं डागडुजी करून खालनं पाया बांधून समोरच्या बाजूला एक चांगला छानपैकी चौथरा बांधून आणि मागच्या बाजूच्या इमारतीत त्यांची पण मजबूतीकरण केलेलं आपल्याला इथं दिसतंय. आणि
इथंच काही गोष्टी नमूद केल्या पाहिजेत. मध्यंतरी ही समाधी नक्की कुणाची ह्याबद्दल बरीच चर्चा आणि तर्कवितर्क चालू होते. आणि आपल्याला माहितीच आहे शिवाजी महाराजांच्या शिलेदार जे सैन्याचे शिलेदार म्हणजे मुख्य जे होते 30 त्यांची जी यादी आहे त्याच्यामध्ये जानराव वाघमोडे हे शिवाजी महाराजांच्या पदरचे एक मोठे सरदार होते. आणि हे शिवकालीन जी बखर आहे शिवकालावर लिहिली सभासद बखर त्यामध्ये आणि इतरही कागदपत्रांमध्ये हे जानराव वाघमोडेंचा उल्लेख महत्वाच्या 30 सरदारांच्या मध्ये येतो. आणि या वाघमोडे घराण्याला माळशिरसच्या जवळ फोंडशिरस नावाचे गाव आहे तिथली पाटीलकी होती. शिवाय भांबुर्डे गावीही वाघमोडे होते. माळशिरसमध्ये त्यांचं एक घर असल्याचा उल्लेख येतो. आणि ही समाधी माळशिरसच्या जवळ आहे. त्यामुळे ही समाधी नक्की कुणाची ह्याबद्दल मध्ये अनेक तर्कवितर्क चाललेले होते. अजूनही ही समाधी नक्की कुणाची असं कागदोपत्री अगदी वकिली पुराव्यानं सिद्ध करणारा पुरावा मिळायचा आहे. पण इथं मला एक 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत की भांबुर्डेला वाघमोडे घराण्यातल्या त्या घराण्यातल्या बऱ्याचशा समाध्या ह्या भांबुर्डेला आहेत. माळशिरसची त्यांना पाटीलकी होती ती फोंडशिरसची. आणि निंबाळकर आणि वाघमोडे यांचे अत्यंत चांगले संबंध होते. म्हणजे निंबाळकरांची जी देशमुखी होती देशमुखीचा प्रदेश तो फलटण पासून पुढं खानापूर प्रांत पण आहे. अकलूजचा किल्ला हा तर निंबाळकरांच्या ताब्यातच होता. 1662च्या सुमारास तो 52 की 62च्या सुमारास तो अकलूज ग्रामपंचायतीकडे देण्यात आलेला आहे. तर ह्या भागाचे देशमुख हे निंबाळकर आहेत. आणि इथं पाटीलकीच्या वतनावरती असलेले शिवाजी महाराजांच्या पदरचे मोठे सरदार वाघमोडे आणि ह्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. असंही होऊ शकतं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे समाधीस्थान आहे ते अकलूजहून फलटणवर जायच्या मार्गावर मग आपण जो युद्धप्रसंग पाहिला त्याच्यामध्ये त्या युद्धप्रसंगानंतर बजाजीराव आपल्या पुत्राचा मृत्यू झाल्यानंतर त्या युद्धातून निघून गेलेले आहेत म्हणजे पळून गेलेत असा उल्लेख विजापूरच्या इतिहासामध्ये येतो. तर ह्या मार्गावरतीच हे गाव आहे. आणि माळशिरस ह्या गावामध्ये जर काही कारणानं तिथं दहन करून ही समाधी निंबाळकरांची बांधायचं नियोजन झालं असेल तर अर्थातच त्या परिसरातल्या पाटील मंडळींनी ह्या निंबाळकरांना मदत केलेली असेल असं आपण म्हणू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिद्धोजीराव निंबाळकरांची फलटणच्या निंबाळकरांच्या घराण्याच्या समाधी स्थानांच्या मध्ये कुठेही समाधी अजूनही आढळलेली नाहीये. तर हे फक्त तर्क आहेत. आपण निश्चितपणे ह्या गोष्टीबद्दल असं काही आता सांगू शकत नाही. त्याचबरोबर आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे हे जे काही ही जी काही समाधी आहे ही जर पुढं मागं पुराव्यानिशी निश्चित होईलच. पण हे मगाशी दाखवलेलं काम आहे त्याचं मोल आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. जुनी वास्तू आहे. इतिहासाशी संबंधित आहे. फार मोठ्या घराण्यांशी संबंधित ही वास्तू आहे. आणि कुणाची तरी समाधी आहे. समाधी बांधल्या जातात अत्यंत पराक्रमी पुरुषांच्या कर्तबगार पुरुषांच्या किंवा वीर पुरुषांच्या धारातीर्थी पडलेल्या. त्यामुळं ही समाधी कुणा आपल्याच स्वराज्यासाठी लढलेल्या कुठल्या तरी आणि ह्या समाधीचा जीर्णोद्धार करताना ह्या शिवप्रेमी मंडळींनी जे कष्ट घेतलेत आणि त्यांची जी पवित्र भावना आहे की ऐतिहासिक स्मारक जपण्याबाबतची कुणाचं का म्हणून त्यांनी ते समाधीस्थान जीर्णोद्धार जरी केलेलं असलं तरी त्यांचे त्यामागचे कष्ट त्यांची भावना ही निश्चित प्रामाणिक आहे. आणि भावना सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचलेलीच आहे तुमच्या जीर्णोद्धाराच्या कार्यातून. त्या आवर्जून त्या सर्वांना मी सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर ह्या लोकांनी ह्या समाधीचं आयुष्य वाढवायचं काम केलंय हे श्रेय ह्या मुलांना आणि या शिवभक्तांना आपण निश्चित दिलं पाहिजे. पुढं मागं ज्यावेळी हे सिद्ध होईल कुणाची समाधी आहे त्यावेळी आपण ती समाधी पुराणीशी सिद्ध झाली तर मानायलाच हवं. कारण सत्यासमोर दुसरं कुणाचंच काही चालत नाही. आणि त्याचबरोबर ही दोन्ही घराणी निंबाळकरांचं घराणं ही मोठं आहे. त्याचबरोबर वाघमोडे घराण्याचं छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत फार मोठं कर्तृत्व आहे. सेना सप्तसहस्त्री सेना 12 सहस्त्री असे त्यांना किताब मिळालेले आहेत. आणि ह्या घराण्यातले 2 वीर प्रत्यक्ष रणांगणावरती धारातीर्थी पडलेले आहेत. अर्थात इतिहासाच्या पुढच्या भागामध्ये ह्या धनगर समाजातील वीरांच्या बद्दल एक सेशन 2-4 सेशन करावं लागणार आहेत. त्यामध्ये माहिती येईलच. पण तोपर्यंत एक गोष्ट सर्वांनी आवर्जून ध्यानात घ्यावी. जर कुठं काय ऐतिहासिक वास्तूचं डागडुजीचं काम होत असेल तर ते होऊ द्यावं. कारण ती वास्तू पडल्यानंतर मग आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. त्या वास्तूची जी निश्चित पुराणीशी ती पुढच्या इतिहासाच्या काळामध्ये होईलच. पण तोपर्यंत अशी कामं जर कोण करत असेल तर ती होऊ द्यावीत. पुढं मागायचे समाधीस्थान ज्यांचं सिद्ध होईल ते आपण मान्य करायला सर्वजण तयारच असतो. तर अशा प्रकारे हे जे समाधीस्थान आहे ह्याविषयीची काही मतं मी आपल्याला मांडली. एकंदर सर्व पाहायला गेलं तर हे एकंदर एका प्रकारे आपण निंबाळकरांचा ह्या भागामध्ये देशमुखींचा प्रदेश असल्यामुळं त्यांचंही असावं असं म्हणू शकतो किंवा वाघमोडेंना ह्या भागातल्या पाटीलकीची वतनं असल्यामुळं त्यांचा असू शकतो. ह्या सर्व अर्थात शक्यता आहेत. हे फक्त तर्क आहेत. जे काही समोर इतिहास येईल तो सर्वांनी मान्य करायलाच हवा पुढच्या काळामध्ये जो काही स्पष्ट होईल तो. पण तोपर्यंत ह्या समाधीस्थानाचा जीर्णोद्धार करून ह्या सर्व शिवभक्तांनी ह्या स्वराज्य भक्तांनी जे काही कार्य केलंय त्यांचं श्रेय मात्र आपण त्यांना दिलं पाहिजे. कारण ह्या समाधीचं आयुष्य त्यांनी वाढवलंय. ही महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या काळी आपण सगळे एकच होतो. एकत्र लढलो म्हणून जे झालेलं आहे
आणि आत्ता सुद्धा अशी काही कामं होत असतील तर आपण सर्वांनी ह्यामध्ये आपली एकी जी शिवकाळामध्ये स्वराज्य स्थापनेच्या काळामध्ये आणि मराठा साम्राज्य निर्माण होईपर्यंत जी दिसली आहे तीच कायम राहायला पाहिजे, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये ह्यामध्ये असली पाहिजे. तर हे नोव्हेंबर 1679 मध्ये सिद्धोजीरावांचा मृत्यू झाला. आणि आणखीन एकदा मी आपल्याला त्या समाधीचं छायाचित्र दाखवतो जेणेकरून आपल्याला तो फरक लक्षात येईल. हे जीर्णोद्धारानंतरचं छायाचित्र आहे आणि हे पूर्वीचं छायाचित्र आहे. या दोन छायाचित्रावरनं आपल्याला ऐतिहासिक वास्तूंचं जे काही आपल्याला हे आहे, आपण जे काय म्हणतो जीर्णोद्धार संवर्धन, ते करताना अगदी मूलभूत गोष्टी कुठल्या केल्या पाहिजेत हे ह्या सर्व व्यक्तींनी आपल्या कार्यानंच आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये आणून दिलेलं आहे. ह्यानंतर च्या काळामध्ये म्हणजे 1619 पर्यंत बजाजीराव नाईक निंबाळकर हे जिवंत आहेत, कारण आत्ताच आपण ती घटना पाहिली. 1679 नंतर यांचं निधन झालेलं असावं. आणि ह्या बजाजीरावांचं नंतर त्यांचे जे पुत्र होते दुसरे वनकोजी हे फलटणच्या अधिकारावरती आले. मला वाटतं आत्ताच आपण बजाजीरावांच्या समाधीची छायाचित्र पाहून घेऊ. हे बजाजीराव नाईक निंबाळकरांचं फलटणमधलं समाधीस्थान, अत्यंत देखण्या आणि घडीव बांधकामातलं हे समाधीस्थान. समोरच्या बाजूचं जे काही नक्षीकाम आपल्याला दिसतंय हे पण पूर्ण दगडामध्ये आहे. वरचा घुमट जरासा जीर्ण होत आलाय वरच्या बाजूचा, पण आपण आतापर्यंत सेशनमध्ये जी समाधीस्थानं पाहिली त्याच्यामध्ये आपल्या आवर्जून एक गोष्ट लक्षात आली असेल की सर्व समाधीस्थानांच्या वरती चारी बाजूला मिनार आणि वरती मध्ये घुमट अशी जी रचना दिसते, ह्याच्यावरती आपण त्याला मुसलमानी छाप म्हणतो, पण असंही म्हणणं बरोबर नाही, कारण त्या काळामधली बांधकामाची शैलीच ती होती. आणि आतापर्यंत आपण जे 11 सेशन पाहिले त्यातली जुनी समाधीस्थानं जी आहेत त्यात आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की या समाधीस्थानाची बांधकामाची पद्धत जवळपास सारखीच आहे. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे, हे जे शरप कोरलेले असतात, सिंह किंवा शरप, मुसलमानी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्राण्याचं किंवा व्यक्तीचं शिल्प कोरायला पूर्णपणे बंदी आहे कबरीवरती किंवा इतर ठिकाणी. त्यामुळं ह्याला आपण मुसलमानी छापाची म्हणू शकत नाही, ही त्या एक प्रकारची मिश्र शैलीची आहे, एकमेकांमध्ये देवाणघेवाण होऊन जे काय झालंय. अर्थात मिनार काय फक्त भारतामध्ये मुसलमानांच्याकडूनच किंवा त्यांच्याच आर्किटेक्चरमधून आले अशातला काही भाग नाही. त्यांच्या पूर्वीच्याही काळच्या काही मिनारच्या इमारती आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये नमूद आहेत. आणखीन एक छायाचित्र आपण पाहू बजाजीरावांच्या समाधीस्थानाचं. ही त्याची मागची बाजू आहे, आपण मगाशी पुढची बाजू पाहिली. मागच्या बाजूने हे समाधीस्थान असं दिसतं. फार देखणी बांधकाम आहे, म्हणजे किती आता 300-400 वर्ष होत आली तरी हे चिरेबंदी बांधकाम अजून तसंच आपल्याला आढळतं. आणि ही आहे त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंची समाधी. बजाजीरावांच्या समाधीच्या उजव्या बाजूला ही त्यांच्या पत्नींची समाधी, सावित्रीबाईंची समाधी, बजाजीरावांच्या पत्नींची. आणि इथं आपल्याला त्याच छायाचित्र दिसतं, इथं ही इकडे दिसते ही बजाजीरावांची समाधी. आणि इथून ह्याच्या उजव्या बाजूला आपण ही इथं पाहतोय गाडीच्या पलीकडं, चौतऱ्याच्या पलीकडं ही सावित्रीबाईंची समाधी. तर असं हे शिवरायांचे मेहुणे बजाजीराव नाईक निंबाळकर यांचं फलटण इथलं समाधीस्थान. त्या आवारामध्ये आपण आत गेलो मुख्य रस्त्यावरून की लगेचच डाव्या बाजूला आपल्याला ही समाधी दिसते. आणि मुधोजीरावांची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांच्या सासऱ्यांची ती त्या शेजारीच आहे. बजाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र वनकोजी फलटणच्या अधिकारावरती आले, आपण हे बघितलं. ह्यावेळी बजाजींचे जे पुत्र होते महादजी म्हणजे शिवाजी महाराजांचे जावई, हे मराठ्यांच्या बाजूला सामील झालेले आहेत, स्वराज्यामध्ये सामील झालेले आहेत. कारण शंभूराजांच्या सिंहासनारोहणाच्या वेळेस महादजीराव तिथं उपस्थित आहेत असा उल्लेख आपल्या सर्व इतिहासाच्या संदर्भातून मिळतो. ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजे अधिकारावरती आले त्यावेळी त्या शंभूराजांना अधिकारावरती येण्यासाठी रोखण्यासाठी मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्र्यांनी कट करून शंभूराजांना सत्तेपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. अर्थात शंभूराजांनी सेनापती हंबीरराव मोहितेंच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या मोठ्या सैन्याच्या बळावर हा मंत्र्यांचा कट हाणून पाडला. संभाजी महाराज रायगडावरती आले. त्यांनी ह्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या घरामध्येच कैद केलं. त्यांच्या घराच्या भोवतीने चौक्या बसवल्या सैन्याच्या. आणि ज्यावेळी 1681ला संभाजी महाराजांचा सिंहासनारोहण सोहळा झाला त्यावेळी संभाजी महाराजांना ह्या महत्वाच्या अशा व्यक्तींनी एक विनंती केली. ही विनंती करणाऱ्या व्यक्ती ह्या तीनही व्यक्ती ह्या संभाजीराजांचे मेहुणेच आहेत. ह्याच्यामध्ये महादजी नाईक निंबाळकर, गणोजीराजे शिर्के आणि हरजीराजे महाडिक
हे तिघेही हे तिन्ही वीर आणि पराक्रमी मोठ्या घराण्यातले व्यक्ती हे शिवाजी महाराजांचे जावई आणि अर्थातच संभाजी महाराजांचे मेव्हणे. हे अत्यंत ममतेतले लोक शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांचे. तर ह्यांनी संभाजी महाराजांना विनंती केली की साहेब सिंहासनाधीश्वर होणार आणि प्रधान यांच्या घरी चौक्या हे विहित नाही. विहित म्हणजे उचित नाही. म्हणजे आता महाराज सिंहासनारोहण करणार आणि प्रधान जे आहेत त्यांच्या घरी चौक्या हे काय उचित नाहीये. म्हणजे या प्रधानांचं पूर्वीचं जे काही कार्यकर्तृत्व आहे ते ध्यानात घ्यावं असं ह्या संभाजीराजांच्या तिन्ही मेव्हण्यांचं संभाजीराजांना आग्रहाचं सांगणं पडलं. आणि हे त्या आपल्या तिन्ही पराक्रमी मेव्हण्यांचं म्हणणं मान्य करून संभाजी महाराजांनी ह्या मंत्र्यांच्या घरावरच्या चौक्या उठवल्या आणि त्यांना माफ करून पुन्हा कारभारामध्ये सामील करून घेतलेलं आहे. तर महादजी नाईक निंबाळकर आणि इतरही संभाजी महाराजांचे मेव्हणे यांनी एक फार मोठी विनंती संभाजीराजांना करून त्यांच्याकडून मान्य करून घेतलेली आपल्याला इथे दिसते. ह्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे गादीवरती आले आणि पुढच्याच वर्षी 1682ला औरंगजेब हा मोठ्या सैन्यानिशी स्वतः महाराष्ट्रात आला. ह्यावेळी महादजी कर्नाटकामध्ये संभाजीराजांच्याकडून कर्नाटक भाग जो होता शिवाजी महाराजांनी जो दक्षिण दिग्विजयामध्ये जिंकला होता त्या भागाच्या कामगिरीसाठी कर्नाटकामध्ये आपल्या कामगिरीवरती आपलं स्वराज्याचं जे काही कार्य आपल्या अंगावरती पडलंय घेतलंय ते सर्व पार पाडतायत. 8 वर्ष संभाजी महाराजांनी ह्या औरंगजेबाच्या प्रचंड मोठ्या सैन्याला अत्यंत विषम सामना होता. म्हणजे कुठं जवळपास अर्ध्या हिंदुस्थानपेक्षा जास्त प्रदेशाचा एक मोठा सुलतान आणि कुठं एक मराठ्यांचं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य म्हणजे सैन्य बळात ही तुलना होऊ शकत नव्हती. पण 8 वर्ष संभाजी महाराजांनी फार मोठा लढा दिला, यशस्वी होऊ दिला नाही. पण अखेर संभाजीराजे औरंगजेबाच्या हाती सापडले आणि 11 मार्च 1689ला संभाजीराजांची औरंगजेबानं अत्यंत क्रूरपणे हाल करून हत्या केली. हिंदू वर्षाच्या शेवटच्या दिवशी जाणून बुजून ही हत्या केली, कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. मुहूर्त पण औरंगजेबानं नेमका चांगलाच काढलेला होता. तर हे संभाजीराजांच्या हत्येनंतर महादजी मात्र आपला लढा कर्नाटकामध्ये आणि त्यावेळी सगळेच मराठे या हत्येनं अत्यंत चिडून गेले आणि सेनापती संताजीरावांच्या नेतृत्वाखाली जो काही लढा चालू झाला आणि छत्रपती राजाराम महाराज जिंजीला स्थिरस्थावर झाले आणि सेनापती संताजीराव धनाजीराव ह्या लढ्यामध्ये महादजी नाईक आपल्या परीनं स्वराज्यासाठी लढतायत आणि औरंगजेब ह्यानं ह्या महादजींच्या वरती म्हणजे महादजींचा पराक्रम त्या नजरेमध्ये खुपू लागला. त्यानं हे महादजी हे शिवाजी महाराजांचे जावई आणि संभाजी महाराजांचे मेव्हणे तर ह्यांच्यावरती डोळा ठेवला आणि मोठं सैन्य पाठवून महादजींना कैद केलं. कैद करून औरंगजेबानं त्यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये डांबलं आणि त्याच किल्ल्यामध्ये कैदेमध्ये असतानाच महादजींचं निधन झालं. अर्थात औरंगजेबाचं हे नेहमीच होतं की ज्याला कोणाला मारायचंय त्याला तो पकडून पहिल्यांदा कैदेमध्ये ठेवायचा. म्हणजे लोकांच्या मनातून किंवा स्मृतीमधून ही व्यक्ती दूर झाली की गुपचूप त्यांना मारून टाकायचं. त्यानं स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत असंच केलेलं आहे. अनेक वर्ष कैदेत सोडून मारलेलं आहे आणि आपल्या 2 भावांना आणि कित्येक त्याच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या त्याच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाही औरंगजेबानं पहिल्यांदा कैदेत टाकायचं आणि थोडा काळ झाला स्मृतीमधनं ती लोक इतिहासापासून किंवा स्मरणापासून दूर गेली की त्यांना कैदेमध्ये मारून टाकायचं. तर अशा पद्धतीनं औरंगजेबानं ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये महादजींनाही मारलेला असावा असं निश्चित म्हणू शकतो. औरंगजेबाच्या एकंदर कारकिर्दीतील त्याचं जे चरित्रात्मक प्रसंग येतात आपल्या समोर त्यावरून आपण हे सहज म्हणू शकतो. तर हे पराक्रमी महादजी नाईक निंबाळकर ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये निधन पावले. हे कळताच त्यांच्या ज्या पत्नी शिवाजी महाराजांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखूबाई ह्या महादजींचं पागोट घेऊन फलटणला सती केल्या. म्हणजे कुठेही पतीचा मृत्यू झाला तर ती निधनाची वार्ता कळताच पतिनिष्ठ अशा ज्या स्त्रिया एकनिष्ठ पत्नी त्यांच्या ह्या सती जायच्या. त्यावेळी ती प्रथा होतीच. तर अशा प्रकारे शिवरायांच्या कन्या ह्या फलटणला आपल्या पतीचं पागोट घेऊन सती गेल्या. आणि आता आपण इथंच त्या समाधीस्थानांची काही छायाचित्र पाहून घेऊ. मगाशी हे सांगायचं राहिलं, हे चित्र बजाजीरावांचं आहे. फलटणकर नाईक निंबाळकरांनी आपल्या पूर्वजांची अत्यंत सुंदर अशी चित्र मूळ चित्रावरून तयार करून घेतलेली आहेत. आणि फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या मनानं मला ही चित्र आणि शिवाय त्यांच्या वाड्याची फोटो घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आत्ताही आपल्यासमोर दाखवू शकतोय. हा ग्वाल्हेरचा किल्ला. ग्वाल्हेरच्या किल्ल्यातला हा महाल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मनमंदिर पॅलेस म्हणून हा फेमस आहे. खूप देखणा असा हा महाल आहे. हे म्हणजे हा किल्ला हे महादजींचं मृत्यूस्थान आहे. ग्वाल्हेरचा किल्ला आहे. कदाचित तिकडे त्यांची समाधी असावी ही, पण त्यांच्या पत्नींची समाधी हे महादजींचं चित्र. हेही फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातलं जो जुना वाडा आहे त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळं जपलं गेलेलं आहे. आणि इथं ही जी दिसतीये ही सखूबाईंची समाधी ज्या सती गेल्या त्या. हे मागच्या अँगलने घेतलेलं छायाचित्र आहे. पलीकडे आपल्याला दिसते ती बजाजीरावांची समाधी. हे त्या समाधीचं चित्र.
आणि ह्या समाधीचा हा जो दर्शनी भाग आहे, इथं आपल्याला देवळी दिसते, ह्या दर्शनी भागामध्ये एक लेख कोरलेला आहे पुढच्या भागावरती. पलीकडच्या भागावरही लेख कोरलेला आहे, पण इथला हा लेख खूप महत्वाचा आहे. कारण ही जी कमान आहे, ह्या कमानीवरती जो लेख कोरला आहे तो असा आहे: श्री वृंदावन मातुश्री, वृंदावन म्हणजे समाधीला वृंदावन म्हटलं जातं, श्री वृंदावन मातुश्री सखू औ निंबाळकर. स्पष्ट शब्दामध्ये हे कोरलेलं असल्यामुळं ही जी समाधी आपल्याला छायाचित्रामध्ये दिसतीये, ही फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या समाधीस्थानाच्या आवारामधली शिवाजी महाराजांच्या कन्या आणि महादाजींच्या पत्नी सखूबाई निंबाळकर यांचंही समाधीस्थान आहे. ह्या समाधीस्थानाच्या निमित्तानं आपल्याला महादाजींच्या कर्तृत्वाची आठवण, आपण ज्यावेळी इथं जाल, या समाधीला वंदन कराल, त्यावेळी निश्चितच आपल्याला ह्या पण कर्तृत्ववान वीरांची आणि त्याचबरोबर त्यांच्या पराक्रमी पूर्वजांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तर असं हे सती सखूबाईंचं फलटणच्या निंबाळकरांच्या समाधीस्थानांच्या आवारातलं हे समाधीस्थान. इथं ह्याच्यानंतर ह्यांचे जे महादाजींचे जे पुत्र होते, दत्तक पुत्र बजाजी दुसरे, हे त्यांनी मुदोजींच्याकडून, म्हणजे मुदोजी त्यांचे बंधू होते, त्यांचे पुत्रांनी दत्तक घेतले होते. ते त्यांच्या ज्या पत्नी होत्या सावित्रीबाई, ह्या म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या कन्या. म्हणजे मुधोळकरांचं शिवकाळाच्या पूर्वीपासून, शिवकाळात आणि त्यानंतर सुद्धा कायम भोसले आणि जाधव घराण्याशी विवाह संबंध झालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर मलवडीकर घाटगे आणि पुढच्या काळामध्ये सरसेनापती दाभाडे घराणं यांच्याशी निंबाळकरांच्या अर्थात अनेक मोठमोठ्या घराण्यांशी आप्त आणि सोयरिकीचे संबंध आहेत. शिवकाळात आणि पुढील काळात सुद्धा फलटण, भाळवणी आणि दहेगाव या शाखातील निंबाळकर घराण्यातील वीरांचं खूप मोठं योगदान आहे. ते कालानुक्रमे येईलच. खरं तर भाळवणी आणि दहेगाव इथल्या शाखामधल्या निंबाळकर घराण्यातलं वीरांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते अक्षरशः अतुलनीय म्हणावं असं आहे. अर्थात आपल्या कालानुक्रम, आपल्या ह्या मालिकेमध्ये त्या घराण्याचं कर्तृत्व वर्णन करताना, चरित्र वर्णन करताना वीरांचं हे सर्व येणारच आहे. त्यामुळे मी काय आता ते सांगत नाही. पण भाळवणी आणि दहीगाव हे आपल्या ह्या मालिकेमधले स्वतंत्र सेशनचे विषय आहेत. अत्यंत पराक्रमी आणि मोठा पराक्रम गाजवणारे वीर पुरुष ह्या दोन्ही घराण्यामध्ये झालेले आपल्याला त्या सेशनमधून कळणारच आहे. निंबाळकर घराण्याचं इतिहासातलं योगदान हे खूप मोठं आहे. म्हणजे जगपाळराव निंबाळकरांचा तर पराक्रम आपण पाहिलाच. मालोजी राजांना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांना वनंगपाळांनी सुरुवातीच्या काळात जो पाठिंबा दिला, आपल्या पदरी सरदारी दिली आणि त्यांचा जो पाठपुरावा करून त्यांना मोठ्या पदावर पोहोचवायला, त्यांचा उत्कर्ष साधण्याला जी मदत केली ती आपण पाहिलेलीच आहे. त्याचबरोबर मुदोजीरावांना शहाजीराजांनी फलटणच्या जहागिरीवरती येण्यासाठी केलेली मदत आपण पाहिली. त्याचबरोबर जिजाऊ आणि शिवरायांना मुदोजीरावांनी केलेली मदत आपण पाहिली. आणि अशा प्रकारे त्याचबरोबर बजाजीराव, त्यांच्या विरुद्ध अफजल खानाने एवढं मोठं म्हणजे तीव्र हल्ला करायचं कारण बजाजीराव हे गुप्तपणे शिवाजी महाराजांना मदत करतात, असाच त्याचा तो जो संबंध आहे. त्यामुळं हे बजाजीराव शिवाजी महाराजांना मदत करणारे. महादाजींनी तर स्वराज्यासाठी मोठी कामगिरी बजावलेली आहे. म्हणजे 1680-81 पासून 1694 त्यांची मृत्यूचा दिनांक येतो. ही 14 वर्ष, त्यातली 2-4 वर्ष शेवटची कैदेमध्ये असतील, तरी 10-1 वर्ष महादाजी नाईक निंबाळकर हे स्वराज्यासाठी आपला संपूर्ण शौर्य आणि पराक्रम, कर्तबगारी पणाला लावून लढलेले आहेत. आणि हीच कामगिरी बजावत असताना औरंगजेबाच्या हाती लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर असं हे फलटणकर निंबाळकर घराण्याचं योगदान. आता मराठ्यांच्या स्वराज्याची ही जी काही पूर्वपीठिका आपण गेल्या सेशनमधून पाहिली, त्यामध्ये आपल्या लक्षात येतंय की वनंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, त्यांचे बंधू जगदेवराव, शहाजीराजे आणि हे जे मराठी सरदार म्हणजे मोठ्या पदावरचे होते, ह्यांच्या पदरी जे सरदार होते सगळे मराठेच. म्हणजे जाणून बुजून मराठ्यांना आपल्या पदरी ह्या मोठ्या घराण्यातल्या व्यक्तीने ठेवलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर एकमेकातले आप्तसंबंध मराठ्यांनी ह्यावेळी वाढवलेले आहेत. आणि ह्या एकत्रित ताकदीची जाणीव एकमेकांना मदत केल्यामुळं आणि या आप्तसंबंधामुळं त्यांना होत होती. आणि एकमेकांना धरून राहण्याच्या वृत्तीतून एक प्रकारे पुढच्या काळामध्ये जे स्वराज्याची मोठी इमारत उभा झाली, डौलदार, भव्य आणि सर्वांचे डोळे दिपवणारी, तर ह्याचं हे एक प्रकारे त्या स्वराज्याच्या इमारतीमधला एक महत्वाचा भाग, ह्याची पूर्वतयारी ह्या सर्व मराठी सरदारांच्या एकत्रीकरणामधून झालेली आपल्याला दिसते. थोडक्यात सांगायला गेलं तर ही जी मराठ्यांच्या स्वराज्याची आपली इमारत आहे, त्याच्यामध्ये ही जी पायाखुदाई आपण ज्याला म्हणतो, एखादी इमारत आपल्याला तयार करायची असेल तर त्याची पायाखुदाई आपण करतो. पायाखुदाईनंतर पायाभरणी असते. पायाभरणी झाल्यानंतर जमिनीच्या लेवलला, पातळीला इमारत आली की त्याच्यावरती पीठ किंवा जोतं हे निर्माण होतं, ज्याला आपण जोतं म्हणतो. त्याच्यावरती मग डौलदार इमारत
त्याचं छत आणि त्याचा कळस वगैरे रचला जातो, आपल्याला सर्वांनाच हे माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या घराण्यांचं शिवपूर्व पूर्व काळापासूनचं जे कर्तृत्व आणि त्यांचं जे काही मोठी कर्तबगारी आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे, त्याला आपण एक प्रकारे स्वराज्याची पाया खुदाई म्हणू शकतो. अर्थात ही पाया खुदाई झाल्यानंतर ज्यावेळी पाया भरला जातो त्यावेळी हा खड्डा मुजवला जातो. हा खड्डा मुजवला जातो म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्या नजरेआड होतं. पुन्हा त्या खड्ड्याचं अस्तित्व राहत नाही, कारण तो मुजवला जातो. पण स्वराज्याच्या इमारतीसाठी, एखाद्या इमारतीसाठी पाया खुदाई गरजेची असते. तर ह्याचं महत्व ते दिसत नाही म्हणून नजरेआड करून चालत नाही. ह्याचं मोल खूप मोठं असतं. हे एक प्रकारचं पडद्याआडचं कार्य असतं जे आपल्या ध्यानामध्ये सहसा येत नाही. पण इतिहासाचा आणि जुन्या घराण्यांचा अभ्यास करताना तिथून पुढं त्यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते पुढच्या काळाला कसं उपयोगी ठरलंय हे आपण सहजपणे जुन्या इतिहासाचा आपला अभ्यास केला तर आपल्या नजरेमध्ये येऊ शकतं. आणि ह्यामुळंच स्वराज्याच्या इमारतीची ही पायाखुदाई करणारे हे निंबाळकर, जाधवराव आणि मालोजीराजे भोसले आणि ह्यांच्यानंतर शहाजीराजांनी ह्याचा पाया तयार करून दिला. त्याच्यावरती जे अधिष्ठान आहे, पीठ जोतय, ते मावळच्या देशमुखांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाने निर्माण झालं. पुढची इमारत निर्माण झाली ती मावळ, कोकण आणि सह्याद्री ह्या 3 भागांच्या सहभागानं वरची इमारत मोठी डौलदार अशी निर्माण झाली. ह्या इमारतीचा कणा किंवा आमच्या भाषेमध्ये ज्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो, त्यातली फ्रेम जी आहे ही फ्रेम किंवा हा कणा म्हणजे हा सह्याद्री ठरला आपला. सह्याद्री आणि सह्याद्रीतले किल्ले. आणि अशा प्रकारे एकंदर जे काही मोठं कार्य पुढं शिवरायांनी केलं आणि सर्वांना म्हणजे जगामध्ये एक अद्वितीय आणि अतुलनीय असं हे मराठ्यांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य, त्या इमारतीचं हा जो काही पायाखुदाईचा जो मेहनतीचा भाग आहे तो ह्या निंबाळकर, जाधवराव आणि शहाजीराजांचे जे वडील मालोजीराजे यांच्या कर्तृत्वानं आणि कर्तबगारीनं झालंय असं आपण निश्चित म्हणू शकतो. तर आता आपण जवळपास या सेशनच्या शेवटला झालोय. नेहमीप्रमाणेच आता आपल्याला आणखीन एक चित्र दाखवायचं राहिलं, त्यामुळे आपल्याला आपल्या ह्या सेशनमधली गावं लक्षात येतील कुठं कुठं आहेत ते. ह्या नकाशामध्ये आपण इथं पाहतोय हे फलटणच्या थोडंसं पूर्वेला म्हणजे ह्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला निंभोरे गाव आहे, जे सईबाईंचं आजोळ आपण म्हणतो. हे इथं निंबळक गाव आहे, हे मूळ गाव. इथं दही गाव आहे, इथं एक निंबाळकरांची शाखा साबाजीरावांची, म्हणजे शिवाजी महाराजांची जे सासरे होते मुदोजीराव त्यांच्या पुत्रांची. इथं बरोबर ह्याच म्हणजे बाजाजीरावांच्या बंधूंची ही शाखा दहीगावची. इथं आलं हे फोंड शिरस गाव, हे जानराव वाघमोडे ह्या वाघमोडे घराण्याचे पाटीलकीचं गाव. इथं आहे हे माळशिरस, मगामीची समाधी दाखवली जीर्णोद्धारित केली गेलेली, ती या माळशिरस गावाशेजारी आहे. इथं भांबुर्डी नावाचं गाव आहे, ह्या गावामध्ये वाघमोडे घराण्याची समाधी स्थान आहेत, ते आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. इथं आला अकलूज, म्हणजे अकलूजचा किल्ला, ज्याच्या लढाईनं ज्या लढाईपासून फलटणला जाताना हा अकलूज पासून फलटणकडे गेलेला रस्ता स्पष्ट दिसतो आपल्याला. इथं अकलूज आहे उजव्या बाजूला आणि इकडे फलटण आहे. आणि ही मगा दाखवलेली समाधी माळशिरसमध्ये. एक आपण तर्क लावू शकतो तसा. इथं आलं भाळवणी, हे पंढरपूरच्या जवळ आलं. म्हणजे एकंदर पाहायला गेलं तर आता ह्या सेशनमध्ये आपण जी काही छायाचित्र पाहिली ती पंढरपूर ते फलटण ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये आहेत. हे आपल्या ध्यानातील. कधी ह्या भागामध्ये गेलात तर आवर्जून ह्या सर्व वीरांच्या समाधीस्थानांचं दर्शन घ्या. त्यांचं कर्तृत्व आपल्या इतिहासामध्ये खूप मोठं आहे. तर अशा प्रकारे आपण फलटणकर निंबाळकर घराण्याचा इतिहास, त्याचबरोबर त्यामधले पराक्रमी वीर पुरुष आणि त्यांची समाधीस्थानं ह्या सर्वांची माहिती घेतली. नेहमीप्रमाणेच आपल्या ह्या सेशनच्या माध्यमातून त्यांच्या ह्या पूर्ण कर्तृत्वाला एक मला वंदन करायला मिळालं. तर ह्या वीरांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणखी एकदा. ह्याचबरोबर आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती, काही समाधी आणि इतर इतिहासाशी संबंधित काही माहिती असेल तर संदर्भासह कळवावी. निश्चित त्याची नोंद घेऊन ह्या सेशनच्या माध्यमातून तुमच्या नावासह जे कोणी मला संदर्भ देतील त्यांच्या त्या आभारासह मला हे सांगता येईल. आणि त्याचबरोबर सर्व लोकांच्यापर्यंत जी माहिती जाते ती पण अपडेट होत जाईल. आणि आता आपण थोडंसं काही छायाचित्र आणखीन पाहून घेऊया. नेहमीची छायाचित्र आहेत. ही फलटणमधल्या वाड्याचं एक छायाचित्र आहे. अशा अनेक वाडे फलटणमध्ये आहेत. फलटणकरांनी, निंबाळकरांनी ते विविध सरकारी कार्यालयांना आणि शाळांना पण देऊन टाकलेले आहेत. हे फलटणच्याच वाड्यामधलं एक अत्यंत सुंदर असा हा वाडा अजून त्यांनी जपून ठेवलेला आहे. आपण कधी गेलात तर फलटणकर नाईक निंबाळकरांची परवानगी घेऊन जरूर हे पाहावं. हे त्याच वाड्याचं चौकामधलं चित्र आहे. आणि इथं फलटणमध्ये जबरेश्वराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. अत्यंत देखणं हे प्राचीन काळातलं शिल्पकला या मंदिरावरती आहे. शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्यांनी जावं. शिवाय आपण फलटणला गेलात तर जरूर हे बघावं. अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे. प्राचीन शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असं हे शिल्प आहे.
आता तो 2 शब्द माझ्या पुस्तकाबद्दल. मराठ्यांची धारातीर्थे ह्या ग्रंथातलीच माहिती मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय. ह्या ग्रंथामध्ये आपल्याला 300 वीरांची समाधीस्थानं, त्याची छायाचित्र आणि त्यांचं चरित्र एकत्रित पाहायला मिळतंय. तर अशा प्रकारे आपण आता या सेशनचा आपण शेवट करत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण मावळातीलच देशमुखांच्या 2 महत्त्वाच्या घराण्यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. अर्थात उद्या परवा मी त्याची पोस्ट टाकेनच. थोडंसं माहिती एकत्रित कशी करायची हे मी पाहतोय. उद्या आपल्या पेजवरती आणि माझ्याही पेजवरती आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही आपल्याला हे सर्व कळवलं जाईल. तर अशा प्रकारे आजचं हे सेशन संपुष्टात आलेलं आहे. निंबाळकर घराण्यातल्या सर्व वीरांना पुन्हा मनापासून वंदन. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म. नमस्कार. फिनिश करू ना.